जस्ट पोहोचलोय आता आपण. खाली काय नाही होणार, थोडी हटणार आहे. हा तू अरे याला झाकला. सो हे गाइस, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व माझ्या असाल. सर्वांची खूप तयारी चालू असेल, कारण उद्या सर्वांच्या घरात गणपती येणार आहेत, गणपती बाप्पा. तर आज आपल्या पण तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की आजचा आपला ब्लॉग जो आहे कशाबद्दल असणार आहे. तर जस्ट आता उठलो मी, नाश्ता वगैरे सगळं झाला आता माझा. मी पण चाललो, माझ्या मित्राचा पण कॉल आला होता, त्यांचा काहीतरी आज गणपती येणार आहे, थांबणार आहेत ते. तर मला त्यांनी बोलवलं आहे ये करून ब्लॉग शूट करू आपण. प्रॉपर सगळा ढोलबी सगळा ठेवलं त्यांनी. मग आम्ही खूप उत्साही आहे, कारण कुठे सगळ्यांच्या घरी मला पण घरी डेकोरेशन चालू करायचं आहे, कारण आमच्या घरी पण गौरी असते. तर आता खूप काहीच चालू नाही केलं आहे, लवकर आता मला चालू करावं लागणार आहे. आजपासून मी चालू करणार डेकोरेशन. खूप लोकांचं आमच्या नानाच्या घरी पण असतो, दर्शन नानाच्या घरी पण असतो, त्यांनी ते चालू पण केलं आहे, त्यांचं अर्धा काम झालं पण आमचं काहीच नाही झालं आहे. तर बघूया आता चालू करूया आमचा आजचा पण. थोड्याफार मी चालू आहे आता, तिकडे तिकडे बॅनर वगैरे मला बनवायचे मागे बॅकग्राऊंडसाठी, ते पण करेल. तर दाखवतो आपलं आता पुढचा ब्लॉग. चला सुरू करूया आजचा ब्लॉग आपण. सकाळपासून खूप पाऊस पडतो यार, कुठे जायला भेटत नाही मला जायचं होतं, त्यांनी बोलले. बघूया आता थोडा पाऊस थांबला तर जाईल. मला बियड पण कापावं जायला खूपच वाढले आता. कालच चाललेलं म्हणून बोलतो जाऊ दे की गणपती नंतर आल्यावर जा करून. आता एवढे लवकर जाऊन काय करतील, हो जाम वाढले, काही पण घेऊन जायलाच लागेल. तर बघूया आता. मम्मीची पण आपली साफसफाई खूप चालू आहे सध्या. पडदा वेळ सध्या काढले तुम्हाला. मम्मीची इकडे साफसफाई वगैरे चालू आहे. बाकी आई बी तर थोडे लेट उठले आज, काय माहिती काय झोपत नाही म्हणून जाऊ दे. तर चला आपण बघूया, मला दाखवतो पुढचं काय ते. इकडे आपल्याला डेकोरेशन सेटअप करायचं आहे. आता मी टेबल वगैरे आणलेत बाहेर, ते आता लावून घ्यायचे पटापट. पप्पा मला कालपासून बोलतोय लवकर डेकोरेशन चालू कर, कारण वाटतो आपल्याला डेकोरेशन चालू केलं ना मग खूप टाईम लागतो. हे चांगलं आहे, अजून करूया भारी भारी, मग जाम टाईम राहून जातो. तर आजपासून चालू करतोय, थोडा टाईम आहे तरी. ठेवा आले लावून घेतो इकडे, मग तुम्हाला दाखवतो. जसं आलेलं आहे आपलं टेबल वगैरे लावून. आता मला पण बघू चालू करू फटाफट काम. ते बॅनरवरचा फोनच नाही आला मला अजून, काय माहिती दुकानात आला का नाही, दुसरीकडे गेला असेल. तर सोनूदेवी पण आली आता जस्ट घरी. अरे अभि आहे क्या? ही बघ इथं काय चालू आहे? काय नाही, काय करते वैष्णवी तशी पण? पेंटिंग नवीन होते चालू केले आता. आता मी पण चाललोय मामाकडे, जरा काम होतं म्हणून जरा जाऊन येतो त्यांच्याकडे. पण सार्वजनिक गणपती आधी येणार आहे, तिकडे झालं वाटतं त्याला मंडपचं काम. बघूया जाऊन आता. मामा संध्याकाळ डेकोरेशन चालूच आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला जाऊया. तर काही जस्ट पोचलोय आता मामाकडं. जाम ट्रॅफिक होते आता ना. मंडप वगैरे झालेला आहे, सार्वजनिक गणपतीचा मोठा असतो ना. मग आता केव्हा झाला निघाला रायशंबा? केव्हा जा निघतात आणायला मूर्ती? 4 वाजता का? तर असं याच्यावरती आणतील मग डायरेक्ट. मग दरवर्षी वेगळा असतो, म्हणजे कसं मूर्ती बिर्ती उचलायला लागायचे, जाम लोक लागायचे. मग आता मागच्या वर्षीपासून ही आयडिया केली, डायरेक्ट ट्रॉलीमध्ये नेऊन जायचा, ठेवायचं मूर्ती डायरेक्ट मागे, ते बरी पडते. कारण जाम उंच असते मूर्ती, म्हणून जर कसं जाम लोक लागतं उचलायला. इथून तिथपर्यंत न्यायचा बोला, जाम डोक्याला ताप आहे. छोटीशी धक्का लागला तर मूर्ती तुटी असते म्हणून. चला जाऊ वरती जाऊन बघूया काय चालू डेकोरेशन गौरीचं वगैरे. चला. असा ओव्हरऑल मंडप आहे, भारी डेकोरेशन केले, लाईटी लावले तर अजून मस्त वाटेल. झुमर वगैरे यांचं अजून चालूच आहे सगळा. जाऊया चला आपण वरती, दाखवतो तुम्हाला. आलो आहे घराकडं. कोण रे हो? पार्थ आहे का? कुठे आहे मामी सगळी? गेल्या कुठे? कुठे कुठे फिरायला गेल्या? हा का? ए चॅप्टर, काल बर्थडे कोणता होता रे तुझा का? आम्हाला बोलवलं नाही. हा आलतो रे, सगळं माहिती आहे चॅप्टरला. हा ना, हे आम्ही दिली नाही गण तुला गिफ्ट मध्ये. चॅप्टर आई कुठे गेले? खाली आहे का? मामीचा पण सगळे गेले बाहेर. हा का? कोणीच नाही का? मी पण निघतो थोड्या वेळासाठी, चालतो असंच.
मामा जरा काम होतं काहीतरी बघायला मंडप वगैरे. चल जाऊया. ए टाटा जातो लगेच. चल मी चॅप्टर. तुमचं डेकोरेशन झाले का डेकोरीचं काय बघतो थांब. थोडं चालू आहे ना काय केलंय ना त्या बघू थांब. काल होता पार्थचा बर्थडे आम्ही आलतो काल ब्लॉग नाही काढला मी. एवढं सगळं डेकोरेशन वगैरे केलं. आता गौरीचं ते चालूच आहे. त्याला मागचा बॅकग्राऊंड वगैरे माझ्या लोकांनी वाटतं काहीतरी चांगला करणार डेकोरेशन. बघूया झाल्यावर तुम्हाला दाखवेल. मी पण येणार तिकडे गौरींना. ए डेंजर काय रे हेअरस्टाईल भारी तुझी. चॅप्टर. चल बाबा निघतं घरी चाललंय मी लगेच. नाही नाही चाललो घरी. चल जेवण जेवण नाही बाबा घरी चाललो. नाही नाही जेवण नाही घरी जातो मी. चल घरी जातो. जाऊ ये नेक्स्ट टाइम जेवायला. दावडे सर जेवता. चल तू बोलते तर जेवायच लागल. चल लगेच जेवल्याशिवाय जाऊ नको बोलता काय. अरे बाबा बाबा चला मग जेवण घेतो जातो. घरीच जाणार तो जेवायला. हे बोलता जेवून जाता आले तर म्हणून जेवण निघतो. चला जेवण वगैरे झालेलं आहे. मी निघतो आता घरी. जेवायला बसले आता. असं मी चल बाय बाय. चला आई टाटा. चाललो मला थांबू का. चल राजा मग लाईट पण गेली कुठं नाही आहे घरी. ते कुठे गेले नाही गेले. चला निघतो मी पण आता. 2 वाजलेत. चला व्हायच्याच घराकडे आलो आता. येताना किती ट्रॅफिक ना पाऊस नुसतं मध्ये मध्ये भिजलोत तसे पण. बघा ते लोक कुठे आहेत घरात वाटत नाही कोण दिसत तर नाही मला. कुठे सगळेच नाही का हा का हे चालूच आहे वाटतं. एक पाहुणे का डिझाईन हे काय गणपतीचा फोटो हा भारी आहे मस्त आलाय. मला तर बॅनरवरने केलं आहे कॉल बोलता. आता हे बघू डेकोरेशनचं बघू त्याचा. चला जाऊया तिकडे. पप्पा आला वाटतं. पहिले काय आवडत जातो मी बघतो नंतर. तिथेच चालू आहे भाईकडे. भाईचा शॉप आहे हो. अरे येऊ पण आले काय रे काय करायला. बॅनरचे कामं जाम चालू भाईची जर कामं चालू आहेत. आपलं काम पण थोडं टाइम लागेल. बघू त्याचं काम चालू आहे. मग याचा वाटतं मला आता काम करू दाखवलं तुम्हाला कसं असेल ते. काय बोलतो इकडे मी अशा चांगल्या डिझाईन बनवण्यासाठी येतो. म्हणजे एक्झाम्पल तिथे गेला एक मिनिट. इथे मी अशा गणपतीच्या चांगल्या डिझाईन बनवायला बसलोय. आणि हा येऊन मला काय सांगतोय का दादा हे रेंट भाड्याने द्यायचं बनव वॉशिंग सेंटरचं बनव. अरे हे कमी अरे मोबाईलनी पण बनवेल. इझी एकदम मोबाईल मला बनवायला सांगतो. मी बनवू शकतो मोबाईल घराच्या संकेत मला सांगायचं ना. एवढे साधे साधे कामासाठी तू बोलतोय इकडे येतोस. याचे ते बॅनरचा फोटो बघ. तू काय साधे साधे फक्त टेक्स्ट साठी येतोस. 2 दिवस झाले सांगता. 2 दिवसापासून तो फक्त मला सांगतोय. जर दुसरं मोबाईल वरून झेरॉक्स पेपर लावून टाकला लगेच काम बाय. याचं काम जाम आहे का काय झालं ना काम येत होता. आपलं काम करूच फटाफट. 1 मिनिटात निपटवलं त्याला. घरी जरा निघतोय आता मी. आम्हाला 1 घंटा लागलाय सगळा करता करता. काय सांगूय ते दिसतं तेवढं सोपं नाही गाईज. कारण आम्ही फोटो म्हणजे एडिट करून थकलोय. तरी पण म्हणजे अजून सॅटिस्फाईड नाही आम्ही. बघूया उद्या येऊन वापस ट्राय करूया नवीन काहीतरी करायचा. 4-5 वेळा डिझाईन त्यांनी 4-5 वेळा डिझाईन चेंज केली. हा ना यार तरी पण म्हणजे असं वाटत नाही रे. अजून भारी होईल असं वाटतं. बघूया दाखवूया जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला. आता निघतोय का मला मित्राचा कॉल आलाय कुठे लवकर ये. तर घरी जाऊन रेडी बिडी होईल जातो. चला फटाफट तिकडे जाऊया. आता रेडी होतो. त्याच घरी आलोय तिकडून. आता खूप टाइम लागला आम्हाला डिझाईन वगैरे करता तरी झाला नाही अजून. बघूया आता जाईल. मी दाढी पण ट्रिम करायला गेलो पण तिकडे एवढी गर्दी होती खूप टाइम लागणार होता. मला मित्राचा कॉल यायला लागला की कुठे लवकर आहे करून. माझं घरी आलोय फटाफट तयारी बिरी करतो मग जातो आता. कारण मित्र येणार मला घ्यायला. तर फटाफट रेडी होतो मग तुम्हाला दाखवतो. त्याचं तर रेडी वगैरे झालो आहे. आता आलोय खाली आम्ही. अयो भाई पण आले आपला. काय एकदम खतरनाक फोन आले. चल लवकर. दीपूचे 2 कॉल आले मला. आता पाऊस पण जाम जोरातून येणार वाटतं. लवकर जायला लागेल भाई. छत्री घेऊन आलो एवढं जाऊ दे लागेल तर. तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो. चला थांबलो आम्ही वापस कारण खूप जोरातून पाऊस यायला लागलाय. भिजलो आम्ही अख्खे. पाय बी अख्खे चिखल वगैरे माकलं एवढे पाऊस येतोय. बघूया आता भाईला बोललोय थांबल्यावर जाऊया पुढे. त्याचं पण आता आलोय तिकडे पण हे लोक आमच्या पुढे गेले. तर आम्ही आता चाललोय दुसऱ्या गाडीत. तर तिकडे गेला तुम्हाला दाखवतो पोचल्यावरती. तिकडे पुढे असतो पुढे असतो मागे असतो. चल काय आम्ही जस्ट पोचतोय आता इकडे. देबो व्हायचा मूर्ती दाखवा कुठे.
चल यात मी बघू शकता काय भारी भारी मूर्त्या आहेत. मस्त एकदम. टिपू व्हायची मूर्ती कुठे बघू. बघू शकता भारी वाटतं एकदम मूर्ती बघायला. मस्त आहे न्यायची का काय थांबलं कशाला. ते पण केवढे भारी भारी मूर्ती बघा ना. जाम सुंदर सुंदर मूर्ती आहेत. भारी आहे. मी पण चांगले काम चालू आहे. बघू शकता केवढी मस्त मूर्ती आहे. जाम भारी आहे. इकडे पण आहे. आता मला मामाकडे जायचं आहे. तिथे पण आले सार्वजनिक मूर्ती आली असेल. बघूया इकडचं झाल्यावर तिकडे पण जाऊ दाखवतो मला. तर मूर्ती काढली आहे निघतो आता. गाडी दिवसला घ्यायची. करू का बाहेर सर आपण मग निघतो दुसऱ्या गाडीत. आता गणपतीला बसवलं त्याच्यात. आपण या गाडीत चालू आता. चलो. अरे यार ऋतिक भाई कुठे गेला. तिकडे ना जस्ट पोहोचलोय आता आपण.
घरी आलो आहे मी आता मामाकडे निघेन. 9 वाजलेत, टाईम झाला आहे. थोडा खाऊन पिऊन मी निघतो मामाकडे, नाश्ता विस्ता करून निघतो. मग तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो. चला आता मामाकडे पोचलो आहे मी. तर सगळे आलेत बँडमिंटनवाले, अजून गणपतीची काय मूर्ती नाही आली. तर मोठी जाऊन बघतो, टी शर्ट वगैरे घालतो ना, मग तुम्हाला भेटतं खाली आल्यावर. बघू आता टाईम लागेल जरा यायला ना, तुम्हाला दाखवतो नंतर आल्यावर. कपडे दाखव जरा, भारी आहे कपडा, मस्त आहे रे. चांगले यावेळी चांगले केलेत. अरे जेवतो का? जेव्हा आले तेव्हा जेवत असतं. तो पण जेवतात डॉक्टर, यांनी पण कपडा घातला वाटतं. हा मस्त दिसतो. आई आलो. हा मग येतात नाही. हो घालता. मला पण कपडा ठेवलेला आहे, भारी गेले यावर्षी कपडा, मस्त आहे. हे बघ हिनी पण घातले बघ डॉक्टर. चल घालतो, बघूया कसं वाटतं मला. तुझा टी शर्ट याने घातले छोट्याने, म्हणजे एवढा लुकटा झालाय तू, एवढा लुकटा झालायस. याने याला आला तुझा टी शर्ट, हर्षितला आला तुझा टी शर्ट. बाबा नाही जेवला का तू? जेवण वगैरे झालं आता माझा. कपडे पण मी चेंज केलेत, टी शर्ट घातला यांचा. चल ही पण बसली अजून, खाल्ले आहेत का? येते चल. काय बघतोय बिग बॉस? सगळे बिग बॉस त्रास कर. आम्ही जातो खाली, पहिले आता अजून आला नाही. आम्ही खाली जाऊन थांबतो जरा, आल्यावर तुम्हाला दाखवतो. चला गणपती ऑलमोस्ट घराजवळ पोहोचलेला आहे. जवळच एकदम दाखवतो. वरती मूर्ती लागते, बघू आता काय ना काहीतरी करायला लागेल. बघू आता काय ना काहीतरी करायला लागेल, नाही तर वरचं तुटेल. खाली काय नाही होणार, थोडी हटणार आहे. हा थोडा फरक पडेल, काय बाकी फरक पडणार नाही. हा ना, दोन घोडे लागतील. हो तेव्हा होईल पुढे, तो वरचा पॅनल घोडा लागेल तेव्हाच होईल.
आपल्याला सिंहासन आहे तो काढायला लागला तेव्हा जाऊन आता मूर्ती जायला वाटतं. दगड का दगड आता नाही गेलं वाटतं मूर्ती बरोबर. आरामात घे आरामात घे पडा खाली. चॅनल आव्या चौधरी ब्लॉग्स. आव्या चौधरी ब्लॉग्स. आव्या चौधरी ब्लॉग्स. मस्ती करतो का तू? मस्ती करतो का? हा नाव काय तुझं? समर का? तू कशी आहे? बरी ना? मम्मी कुठे वरतीच आहे का तुझी? आली का नाही आली? मग नाही येत. जास्त मस्ती करतो. हा माहिती मूर्ती आतली घुसतच नाही. पाठ जाम मोठा आहे. फायनली आता मूर्ती वगैरे सेट केलेली आहे ना. आता काढतात प्लॅस्टिक. मॉइश्चर पकडेल जास्त जरा. सकाळीच काढणार होतं पण जाऊ दे बोला आता काढून टाकतील. आरामात काढता मग काढ. अरे याला झाकला. बांबू अडकला याला. तर आपण येऊ 1-2 दिवसात तेव्हा दाखवतो तुम्हाला प्रॉपर मूर्ती कशी दिसते ती. काही सगळं झालेलं आहे. आता कवर वगैरे केला. मी इकडे मामाकडे थांबतोय. घरी नाही चाललो. तर आपण आजचा ब्लॉग इथे एंड करूया कारण पाऊस पडायला लागले. वरती चाललो आहे तुम्ही. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला की कमेंट सांगा आपल्याला. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले पुढे येणार अजून ब्लॉग्स म्हणजे गणपतीचे वगैरे दाखवणार तुम्हाला मी. तर आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तेव्हापर्यंत गाईज गुड बाय.